आपण 1.5 वर्षाच्या बेबीसाठी फ्रॉक शिवणार आहोत. तर हा वरचा भाग आहे. तर पूर्ण उंची 8 घ्यायची आहे शिवण्यासह शिलाईसह. आणि गळारुंदी 1.5 आणि शोल्डर 3.5 घ्यायचं आहे. आणि खालीही शोल्डर 3.5च घ्यायचं आहे. आणि चेस्ट आपण 20 घेणार आहोत. तर त्याची चौथा भाग 5 येत आहे. पुढे शिलाई मार्जिन 2 इंच ठेवायची. जर बेबी हेल्दी असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता. आणि इथे मी गळ्याची खोली 2 इंच घेतली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. इथे असं गोलाकार घ्यायचं आपल्याला. मी इथे चेस्टला जेवढं माप घेतलं आहे तेवढंच तुम्ही खालीही घ्यायचं आहे. तुम्हाला असा गोलाकार देणार आहोत. फिटिंग इथून येणार आहे. मग लूजिंग पकडायची. गळा खाली गोल टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. हा मागचा आणि पुढचा दोन पॅटर्न आहे. आपण याला कट करू. दोन्ही साईडचं अस्तर कट करून घेतल्यानंतर आपण शोल्डरला नॉट लावणार आहे. त्यामुळं शोल्डरचं निम्म घेऊन त्या साईडने अर्धा इंचावर मार्क करून मुंड्याच्या साईडने गोल आकार द्यायचा आहे व गळ्याच्या साईडलाही गोल आकार देऊन तो भाग कट करून घ्यायचा आहे. हा भाग मागचा आणि पुढचा भाग सेम करून कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून नॉट आपल्याला लावता येईल. इंचाची पट्टी करणार आहे आपण. बॅक व फ्रंट साईडचं अस्तर हे मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूने अस्तर ठेवून आतमध्ये शोल्डरच्या ठिकाणी नॉट टाकून मुंडा व गळा हा पॅक करून घ्यायचा आहे. साईडचा उरलेला कपडा हा कट करून सगळा पूर्ण कट करून घ्यायचा आहे व नॉच लावून कपडा सुईचा करून घेऊन त्याला प्रेस करून फिनिशिंग द्यायचं आहे. वरती दाब टीप दिली तरीही चालेल. त्यानंतर खालच्या घेरला अस्तर जोडून घेऊन त्याला प्लेट्स देणार आहोत. नंतर प्लेट्स देण्यासाठी घेरचा सेंटर आणि वरच्या कपड्याचा सेंटर घेऊन मी सेंटरपासून बॉक्स प्लेट टाकून घेतल्यात.
बॅक आणि फ्रंट साईड तयार झाल्यानंतर साईडने कमरेची नॉट टाकून दोन्ही साईडनी फिटिंग करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली 3 ते 6 महिन्याच्या बेबीसाठी छान अशी फ्रॉक तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही टोपी शिवण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओसाठी वेट करा.